नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जे सत्य आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं ते आता कल्पनाच्या समोर येणार आहे. म्हणजेच मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की अश्विन आता तन्वीला सांगत असतो की सायली वहिनी कशाप्रकारे सगळ्यांसाठी नाश्ता बनवते, घरातील सगळ्या सदस्यांची काळजी घेते, तसं तुलाही करायला हवं. जर तू सुद्धा असं केलं तर घरातील सगळेच तुझ्यावर सायलीपेक्षाही जास्त प्रेम करतील. तर प्रियाला आता अश्विनचं बोलणं पडतं. ती विचार करू लागते की जर आपण सायलीची जागा घेतली तर आपण सगळ्यांचं मन जिंकू शकतो. पण प्रियाला हे चांगलंच माहिती असतं की सायली सकाळी न चुकता उठून ती सगळ्यांसाठी नाश्ता बनवणारच आहे. त्याचमुळे ती आता एक प्लॅन बनवते आणि दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून ते दूध ती सायलीला प्यायला देते. तर आता सायली कोणताही विचार न करता ते दूध पिऊन जाते आणि तिला आता गाढ झोप लागते. तर इकडे सकाळी आता प्रियाने बाहेरूनच सगळ्यांसाठी नाश्ता आणलेला असतो आणि ती असं दाखवत असते की तिने सकाळी उठून सगळ्यांसाठी बनवलं आहे. तर आता पूर्ण आजी प्रियावर कितीही प्रेम करत असले तरी ते विचार करू लागतात की आज तन्वी एवढ्या लवकर कशी उठली. त्यावर कल्पनाही बोलू लागते की हा तर चमत्कारच म्हणावा, एवढे दिवस तर तू कधी उठली नाहीस लवकर. त्यावर प्रिया म्हणू लागते की नाही, आतापासून मीच तुमच्यासाठी नाश्ता बनवणार, कारण मी तुमची धाकटी सून आहे. प्रिया कितीही बोलत असली ना, पण मात्र कल्पना आणि पूर्णाजींच्या डोक्यात एकच प्रश्न फिरत असतो की सायली कुठे आहे. एव्हाना ती न चुकता सकाळी लवकर उठून किचनमध्ये आपल्याला दिसायची, पण मात्र आज ती आहे कुठे. खरं तर कल्पनाने तिचा कितीही रागराग केला तरी आता तिला तिची काळजी वाटू लागते. त्याचमुळे ती आता कोणालाही न सांगता सायलीच्या रूममध्ये तिला बघण्यासाठी जाते. कल्पना आता खूपच घाबरत विचार करू लागते की सायलीला काही झालं तर नसेल ना, तिची तब्येत वगैरे ठीक आहे ना, हेच बघण्यासाठी ती तिच्या रूममध्ये जाते. तर इकडे सायलीने आता ते औषधी दूध पिल्यामुळे तिला गाढ झोप लागलेली असते. कल्पना आता दार हळूच उघडून बघते तर सायली तिथे गाढ झोपलेली असते. तर सायलीला असं झोपलेलं बघून कल्पनाचा गैरसमज होतो आणि ती विचार करू लागते की एवढा वेळ झाला तरीसुद्धा ही मुलगी अजून झोपलीच आहे. तर रागातच कल्पना आता तिथून निघून जाणार असते, पण मात्र तिला आता सायलीच्या पायावर काहीतरी खून दिसते. तर आता ते बघण्यासाठी कल्पना सायलीजवळ जाते आणि तिला दिसतं की सायलीच्या पायावर तर तुळशीपत्राची खून आहे. आता हे सगळं बघून तिला धक्काच बसतो आणि ती विचार करू लागते की अशीच तुळशीपत्राची खून तर आपल्या तन्वीच्या पायावर सुद्धा आहे. तर आता या दोघांमध्ये काय साम्य आहे, आपल्याला हे सगळं काही पूर्णाजींना सांगायला पाहिजे का, याचाच ती विचार करू लागते. तर मित्रांनो, आता कल्पनाला सायलीच्या या सत्याशी सामना झालेला आहे. तर आता यापुढे कल्पना काय करणार हे पाहणं खूपच रंजकदार ठरेल. अशाच मालिकेच्या पुढील भागांच्या अपकमिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.